अक्कलकोट रोड लगतच्या श्री यल्लालिंग नगर रेसिडेन्शियल सोसायटीमधील श्री अष्टलक्ष्मी देवी मंदिर गणेशोत्सव व नवरात्र महोत्सव सांस्कृतिक मंडळ आणि स्थानिक रहिवासी यांच्या वतीने रविवार दिनांक 11 मे 2025 रोजी सोसायटीच्या ओपन स्पेस गार्डनमध्ये परीस सुरेश गायकवाड व चंद्रकांत गालपल्ली यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यातील सत्कार मूर्ती परीसराजे गायकवाड हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यात दुसऱ्या रँकने उत्तीर्ण होऊन सुपर क्लास 1 अधिकारी या पदावर नियुक्त झाले आहेत। त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन उद्योजक महेश ठाकरे व बबलू बागवान यांच्या हस्ते करण्यात आला। तर सोलापूर चार्टर्ड अकाउंटंट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सुप्रसिद्ध सीए चंद्रकांत गालपल्ली यांची एकमताने निवड झाल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार गिरीश शंकू व किरण भंडारी यांच्या हस्ते करण्यात आला। शिवाय प्रदीर्घ काळ पोलीस प्रशासनात प्रामाणिकपणे सेवा बजावत सेवेतून निवृत्त झालेले नौशाद शेख यांचाही सत्कार बसवराज बर्देपूरसर यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधिज्ञ सुरेश बापू गायकवाड हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून सोसायटीचे अध्यक्ष प्रभाकर यादगिरी, विश्वस्त बसवराज बर्देपूरसर, गिरीश शंकू, किरण भंडारी, महेश ठाकरे, नागेश शिरूर, बबलू बागवान, उत्सव समितीचे अध्यक्ष विश्वास शिंदे हे होते। वास्तविक गुणीजनांचा सन्मान झाला पाहिजे, कारण यातून समाजाला प्रेरणा मिळत राहते। परीस सुरेश गायकवाड यांनी एमपीएससी परीक्षेत मिळवलेले यश तरुण पिढीला दिशादर्शक ठरणारे आहे। चंद्रकांत गालपल्ली हे सीए असोसिएशनच्या माध्यमातून अभिनव उपक्रम राबवून नवा ठसा निर्माण करतील, तर तिसरे सत्कारमूर्ती नौशाद शेख यांनी महाराष्ट्र पोलीस खात्यात अत्यंत प्रामाणिक सेवा बजावली आहे, हा कौतुकाचा विषय आहे असे सांगून अशा या तिन्ही प्रेरणादायी सत्कारमूर्तींना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत असल्याचे ॲडव्होकेट सुरेश गायकवाड यांनी सांगितले। यावेळी महेश ठाकरे, किरण भंडारी, बबलू बागवान यांनी देखील सत्कारमूर्तींच्या कार्याचे कौतुक केले। कार्यक्रमाचे उत्तम व नेटकेपणाने नियोजन तेजस क्षीरसागर, नागेश शिरूर, ईशान बोलावत्तीन, सुनील साळुंखे, नागेश उमराणे, प्रसाद माने, शंकर गाजुल, मुकेश माने, संतोष बोगा, दुधगुंडी काका, प्रवीण कोडम, मार्टिन लोबो, सनी गंगापुरे, बख्तियार मोहोळकर, समर्थ वडलाकोंडा यांनी केले। सत्कारमूर्तींनी सत्काराला उत्तर देताना सर्वांप्रती ऋण व्यक्त करत आम्हाला उत्तम काम करण्यासाठी या सत्कारामुळे मोठे बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली। कार्यक्रमास मंडळाचे इतर कार्यकर्ते, स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तुमच्या सगळ्यांची साथ, संगत, जी एकजुटी आहे, तर हे होणं प्रत्येक नगरमध्ये होणं गरजेचं आहे, नुसतं कर्मी नगर नाही। तर 100% आपल्याला अजून पुढचं हे आता टप्पा चला काही लोकांसाठी पण भरपूर मोठा आहे, पण आपण इथून सुरुवात करायची, आता सुरुवात आहे, तर आपल्याला अजून भरपूर मोठा टप्पा गाठायचा आहे। आणि शेवटी एवढंच सांगतो की जास्त वेळ घेत नाही, सगळ्यांनाच घाई पण झाली असेल, फक्त 2 शब्द सांगतो की बघा, हर एक पतंग को कचरे के डिब्बे में तो जाना है, हर एक पतंग को कचरे के तो डिब्बे में जाना है, पर उससे पहले आसमान छू के दिखाना। म्हणजे कसं आहे, एक ना एक दिवस तुम्हाला पण माहित आहे, मला पण माहित आहे, आपल्या सगळ्यांना वर जायचं आहे, सगळं सोडायचं आहे, काही घेऊन जाणार नाही आपण, पण ते इथून जे घेऊन जाणार आहे ते लोकांचे आशीर्वाद, आणि ते कधी मिळणार आहे, सगळ्या लोकांचे, जेव्हा तुम्ही असं काहीतरी काम कराल की लोक घरी येऊन तुम्हाला आशीर्वाद देईल, तो आशीर्वाद वर घेऊन जाईल। तर एवढंच सांगतो की खूप मोठी गोष्ट नाही आहे की मी क्लास 1 होईल, क्लास 2 होईल, ह्याचा मला जास्त काय ना, कारण मी हे भोगलंय आधी पण, म्हणजे 6 वर्षापूर्वी ही पोस्ट भेटली आहे, PWD मध्ये कामाला आहे, सगळं आहे, खरं आहे। फक्त मला काय म्हणायचं आहे की ह्यामध्ये शेवटी आपण कुठल्याही पदावर काम करू, क्लास 1 असू दे, क्लास 2 असू दे, सुपर क्लास 1 असू दे, तुम्ही मुख्यमंत्री व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, कुठल्याही प्रधानमंत्री पण व्हा, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, माणूस म्हणून क्लास 1 व्हा। क्लास 1 पदामुळे होऊ नका यार, कसा माहितीये का, पद आज आहे उद्या नाही, पण माणूस मरेपर्यंत माणूस आहे, आणि त्याची माणूस ठेवा, फक्त एवढंच मला सांगायचंय, बाकीचं जास्त काय बोलणार नाही। आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम आणि साथ अशीच माझ्या पाठीशी राहू द्या।